नमस्कार मंडळी, मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा आपण लाईक करत आहात, शेअर करत आहात, सबस्क्राईब करत आहात. मला कल्पना आहे आपल्या आप्तस्वकीय मित्रांनाही आवर्जून सांगत आहात. मॅक कट्टा हळूहळू लोकप्रियही होत आहे. वेगवेगळ्या विषयांची हाताळणी आणि नेटकी मांडणी यामुळे मॅक कट्ट्याचं स्वागत चांगल्या पद्धतीने होत आहे. आज आपण एका संवेदनशील विषयाकडे जाणार आहोत. मी मॅक कट्टा जसजसा आपला पुढे पुढे जातोय तेव्हा एक उल्लेख सारखा करतोय की आगामी विधानसभा आणि त्यामुळे सगळेच राजकीय पक्ष आगामी विधानसभेतली आपली रणनीती रोज सतत त्याचा विचार करत आहेत आणि त्या दृष्टीने रोज आपण चर्चेत राहू, बातमी होईल, विरोधकांवर कुरघोडी करता येईल अशा प्रकारची योजना हे सगळे राजकीय पक्ष करत आहेत. प्रामुख्याने महाविकास आघाडीचा जो अजेंडा आहे तो भाजप विरोधाचा आहे. निमित्त महायुतीचा असलं तरी भाजपाचा पराभव महाराष्ट्रात कसा होईल याकरता महाविकास आघाडी प्रयत्न करते आणि केवळ महाराष्ट्रात पराभव करायचा एवढा मर्यादित मुद्दा नाहीये. ह्या निवडणुकीत जर भाजपला महाराष्ट्रात रोखता आलं तर देशातलं राजकारण बदलू शकतं, वातावरण बदलू शकतं अशा प्रकारचा विचार महाविकास आघाडी करते आणि त्यामुळेच मतपेटीच्या प्राधान्याला, सातत्याने तुष्टीकरणाला, लांबूल चालनाला महाविकास आघाडीकडून प्राधान्य दिलं जाते असं एक चित्र निर्माण झालंय. तुम्ही विचाराल भाजप काय करताय, महायुती काय करतील, त्यांच्यावरही आपण बोलू. पण आजचा विषय संवेदनशील आहे, आपल्या सर्वांच्या दृष्टीने सामाजिक दृष्ट्या महत्वाचा आहे. मित्रांनो, नामांतर बदलाला विरोध केला जात आहे आणि त्या विरोधाचं अगदी स्पष्ट कारण आहे मतपेटी. यंदाचं वर्ष आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी वर्षाचं. देशभरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती साजरी होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या भारतीय अस्मितेचं प्रतीक आहेत. भारतीय स्त्रीवादाचं त्या मूर्तिमंत उदाहरण आहेत. सांस्कृतिक राष्ट्रवादाचं प्रतीक आहेत. अत्यंत कर्तृत्ववान महिला आहेत, ज्यांनी देव, देश आणि धर्मासाठी आपलं अवघं आयुष्य वेचलेलं आहे. आपल्या कृतीतून हे अर्थकारणाला त्यांनी चालना दिलेली आहे. मंदिरांचं पुनर्निर्माण, नव्या मंदिरांची स्थापना, नद्यांवर घाट बांधणं या सगळ्यातनं त्यांनी एका संस्कृतीला चालना दिली आणि ग्रामीण, निमग्रामीण, खेड्यापाड्यातल्या एका प्रवाहाला तो वाहता केला, सांस्कृतिक धागा अधिक घट्ट केला. अल्पवयात राज्यकारभाराची जबाबदारी आल्यानंतर अतिशय सक्षमपणे, समर्थपणे एक कुशल प्रशासक म्हणून त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. त्यामुळे भारताच्या इतिहासात ज्यावेळी लिहिला जातो त्यावेळी अहिल्यादेवी यांचं स्थान अनन्यसाधारण महत्वाचं आहे. कारण एक महिला काय कर्तृत्व गाजवू शकते हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. त्यामुळे ज्यावेळी स्त्री मुक्तीची, आधुनिक स्त्रीवादाची चर्चा होत असते, मला असं वाटतं की त्यातलं एक ठळक उदाहरण किंवा संदर्भ घ्यायला पाहिजे तेव्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं. ह्याच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि अहमदनगर जिल्हा, मी अहमदनगर शब्द मुद्दाम वापरतोय. आपल्याकडे काय आहे की आक्रमकांच्या खुण्या जपायच्या, चिन्ह जपायची आणि ती गोंजारायची आणि त्यातनं मतपेटी बांधायची अशी एक सवय लागलेली आहे. खरं म्हणजे एक 1200 वर्षाची गुलामी म्हणजे मुघल आक्रमण आणि ब्रिटिश आक्रमण आपण ते जाणीवपूर्वक टप्प्याटप्प्याने यथाशक्ती मोडून काढलं. मित्रांनो, स्वातंत्र्य मिळवलेलं आहे, मिळालेलं नाही. ते मिळाल्यानंतर अनेक गोष्टी बदलण्याची गरज होती. पण तो दुखावेल, त्याला काय वाटेल, त्यांना सांभाळा अशा मानसिकतेतनं, आणि ही मानसिकता आपल्या राजकारणाला सोयीची आहे या भूमिकेतनं हे सगळं तसंच्या तसं ठेवलेलं आहे. लोकभावना मात्र तशी नव्हती. लोकभावना तीव्र विरोधात होती. म्हणजे ज्या अहमदनगर जिल्ह्यातल्या अहिल्यादेवी आहेत तिथली स्वाभाविक भावना होती की अहमदनगर हे परक्यांचं नाव आहे आणि कर्तृत्ववान महिलेचं नाव आमच्या शहराला, गावाला, जिल्ह्याला मिळालं पाहिजे. त्यातूनच महायुती सरकारने नामांतर करण्याचा निर्णय घेतला आणि अहमदनगरचं अहिल्यादेवी नगर असं नाव करण्याचा निर्धार व्यक्त झाला. आता या सगळ्याची एक शासकीय प्रक्रिया असते. ठराव जिल्हा स्तरावरचे, प्रांताच्या स्तरावरचे, मग ते केंद्रात जाणार, केंद्रातनं मग नाव बदललं जाणार. मग रेल्वे स्टेशनचं नाव खरं म्हणजे केंद्राच्या अखत्यारीत आहे, ते तातडीने बदलता येतं. पण हा सगळा एक टप्पा आहे नामांतर करण्याचा. पण त्याच दरम्यान ज्या अहमदनगरमधल्या अपवाद वगळता बहुतांश सर्वांची जी इच्छा आहे की हा अहिल्यादेवी नगर झालं पाहिजे, तिथे मात्र जाणीवपूर्वक ठरवून
असा विरोध केला गेला की अहिल्यादेवींचं नाव नको, आम्हाला अहमदनगरचंच नाव हवं आहे. आणि एक कालच घटना घडलेली आहे. महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातले आणि देशातले एक ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या दौऱ्यात नगरमध्ये एका ठिकाणी तिथल्या मुस्लिम समाजाने मागणी केली की नाव बदलू नका, आम्हाला अहमदनगरच हवं आहे. अहमदनगरला आमचा पाठिंबा आहे आणि अहिल्यादेवींना आमचा विरोध आहे. आता लक्षात घ्या, एकीकडे आपली पुरोगामी सेक्युलर मांडणी काय आहे, आपण सगळे एकच आहोत, फक्त पंथ धर्म वेगळे, उपासना पद्धती वेगळे आहेत. पण मग इथल्या मुसलमानांना परकीय आक्रमक आजही चालतात. 2024 साली 1200-1400 वर्षाचं आक्रमणाशी नातं आजही ते सांगतायत. पण कर्तृत्ववान अहिल्यादेवी त्यांना नको आहेत. अहिल्यादेवींचा ते अपमान करतायत, अहिल्यादेवी ते नाकारतायत, एका महिलेला ते नाकारतायत. कारण लक्षात घ्या, मानसिकतेत आहे. म्हणजे मानसिकता काय आहे, तर महिलांचं कर्तृत्व मुस्लिम समाजात मान्य कुठे आहे? नाहीतर त्यावेळी हमीद दलवाईंच्या चळवळीला पाठिंबा दिला असता या सगळ्या मंडळींनी. त्यांनी मोर्चा काढला होता, त्या हमीद दलवाईंनाच त्यावेळी विरोध केला होता. त्यामुळे आजही आपण मानसिकता लक्षात घेतली पाहिजे. एकीकडे आधुनिकता आहे का? आधुनिकता आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे का? स्मार्टफोन आहे. पण मानसिकता बघा काय. मानसिकता इथल्या देशाच्या पराक्रमाशी, इथल्या देशाच्या कर्तृत्वाशी नातं न सांगता परकीयांशी नातं सांगण्याची आहे. आणि दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की महाविकास आघाडी अशा प्रकारच्या मानसिकतेची जपणूक करते. ते कशा करता? तर मतपेटीच्या राजकारणाकरता, महायुतीचा पराभव करण्याकरता. खरं म्हणजे कालच्या घटनेचा निषेध व्हायला पाहिजे होता. सगळ्यांनी पुढे यायला पाहिजे होतं की निर्णय सरकारचा आहे, महायुतीने घेतलेला निर्णय मतपेटी करता असेल असा आरोप करणं सोपं आहे, तो करावाही. पण काय नाव, कोणाचं नाव दिलं गेलेलं आहे? अहिल्यादेवींचं नाव दिलेलं आहे. मग अशा अहिल्यादेवींचं आणखीन एक चेतनचा मुद्दा आहे. एकीकडे जातीचं राजकारण करायचं, एकीकडे जाती काढायच्या. ज्या धनगर समाजातनं अहिल्यादेवी आलेल्या आहेत त्या धनगर समाजाचा हा जो कर्तृत्वाचा हक्क आहे तोही नाकारला जात आहे. त्यामुळे ओबीसी समाज दुखावला जात आहे. त्यामुळे आपली मतपेटी बांधण्याकरता वेळ प्रसंगी आम्ही धनगर समाज, ओबीसी समाज दुखावू असा थेट मेसेज त्यांनी दिलेला आहे. आता जेव्हा अशा घटना घडतात किंवा ते एका म्हणजे नगर जिल्ह्यापुरतं किंवा साधारण आपण समजू की जामखेड परिसरापुरतं मर्यादित राहत नाही, तर तो मेसेज देशभर जातो, राज्यात सर्वत्र जातो की महाविकास आघाडी आत्ता काय विचार करते. तर वेळ प्रसंगी अहिल्यादेवी हे नामांतरालाही आम्ही विरोध करू, पण मतं आम्हाला द्या, आम्ही तुमच्याकरता आहोत. त्यामुळे महायुतीच्या विरोधात तुम्हाला मतं कोणाला द्यायचे तर आम्हाला द्यायचे. आता माझा मुद्दा इथेच होतो की महायुती आणि महाविकास आघाडी हे आपण चर्चेकरता बाजूला ठेवू. त्यांची राजकारण आहे, त्यांच्या राजकीय भूमिका आहेत, त्यांची मतपेटीची आहे. पण परत एकदा आपण एक समाज म्हणून या घटनांकडे कसं बघतो? आपल्याला हे लक्षात येतंय का की काय आपल्यावर लादलं जात आहे, काय बिंबवलं जात आहे? ज्या मानसिकतेतनं गुलामगिरीच्या आपण बाहेर पडू इच्छितोय, वसाहतवादातनं बाहेर पडू इच्छितोय, हळूहळू आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाऊ इच्छितोय, त्यामुळे केंद्रातला पक्ष कोण हा मुद्दा बाजूला ठेवा. पण एक विकासाच्या वेगळ्या प्रवाहात आपण आता आपली वाटचाल करायला लागलो आहे, मार्गक्रमण करतोय. जगभरातले संदर्भ बदलत आहेत आणि भारत हा एक मोठा देश होणार हे सगळ्यांना मान्यच झालेला असताना सुद्धा आपली मानसिकता मात्र मतपेटीची आहे. आणि अजूनही 1200 वर्षाच्या गुलामगिरीचं सर्वच्या सर्व स्वीकारण्याची आहे. आणि इथल्या आमच्या अहिल्यादेवी होळकर यांच्यासारख्या कर्तृत्ववान महिलेला नाकारण्याची. समाजाने जो विचार करायचा असतो तो राजकारणाच्या पलीकडचा करायचा असतो आणि तो अशा भूमिकेतनं करायचा असतो की आम्हाला जवळचं काय, आम्हाला सोयीचं काय, आमच्या हिताचं काय आहे. आणि ते हिताचं केवळ ह्या एका निवडणुकीपुरता बघायचं नसतं. 25, 30, 50, 100 वर्षानंतरच्या महाराष्ट्राला काय आम्ही देणार आहोत, आम्ही पुढच्या पिढ्यांवर काय संस्कार करणार आहोत, त्यांना काय सांगणार आहोत, कोणाचा आदर्श आमच्यासमोर ठेवला पाहिजे, कोणाचं पूजन केलं पाहिजे, कोणाला आमचे आयडॉलॉग म्हणून आम्ही नेलं पाहिजे, आमचे ब्रँड अँबॅसेडर कोण असले पाहिजे, हे आपल्याला मांडता आलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, कालची जी घटना आहे की अहिल्यादेवी नगर नको, अहमदनगरच हवं, याच्याकडनं आपण सावध राहिलं पाहिजे, वेळीत जागं झालं पाहिजे. आणि अशा जिथे जिथे घटना घडत आहेत त्यावेळी आपण आपला आवाज उठवला पाहिजे. असा आवाज उठवणं म्हणजे अमुक एक पक्षाच्या विरोधात जाणं आणि तमुक पक्षाची बाजू घेणं असं होत नाही. तर मतपेटीचं जे राजकारण कोणीही करू इच्छित असेल त्याच्या विरोधात आपली तीव्र नापसंती व्यक्त केलेली आहे.
आमची प्रतीकं, आमची श्रद्धास्थानं आपण जपली पाहिजे. आणि मग धनगर समाजाचं जे योगदान आहे त्याची नोंद आपण कोणी असलो तरी घेतली पाहिजे. त्यामुळेच मंडळी लक्षात घ्या, अहिल्यादेवी नगराला होणारा विरोध हा एक मानसिकता आहे, ही एक मोठी खेळी आहे. आज तिथे होणारा विरोध हा तुमच्या घरापर्यंत कधी येऊन पोहोचेल तुम्हालाही कळणार नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांना कळकळीने विनंती करा, त्यांना आवाहन करा की आम्हाला मतपेटीत अडकवू नका. तुम्हाला खुर्ची हवी आहे, तुम्हाला सत्ता हवी आहे, याकरता समाजाचा अशा प्रकारचा बळी जाणार नाही याची काळजी घ्या. मित्रांनो, मॅक कट्ट्यावर आज इतकंच. आपण इथेच थांबूया. कट्टा मकरंदचा खुल्या चर्चेचा शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.